ऍक्शन रिप्ले लाजवाब पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज दिनेश अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू सरळ स्टार्ट जाताना पाहायला मिळतोय. डॉट आला, षटकारावर अंदर कमबॅक केलं जातोय दिनेशच्या माध्यमातून. अगदी 37 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात, म्हणजे अजूनही 13 धावसंख्येची गरज असेल. हे येणारे 2 चेंडू भरपूर महत्वाचे असतील टीम आरुषी 11 खडके संघासाठी. फटका सुंदर खोदून काढला ऑन साईडला, डीप मध्ये गणेश पोहोचतात, उचलतील फेकतील, तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट होतात. अगदी फिल्डरला मात्र बरोबर मेहनत घ्यावी लागते. बॉलवरती येणं, वाकणं, उचलणं, फेकणं, तब्बल 4 क्रिया कराव्या लागतात आणि या 4 क्रिया जर एकाच ऍक्शन मध्ये झाल्या ना तर चांगले फिडिंग पाहायला मिळते. मात्र तीच फिडिंग या ठिकाणी गणेशच्या माध्यमातून आपण पाहिलं तर 2 धावफलकावरती ऍड झाल्यात, 39 धावफलकावरती. फटका सुंदर आहे, हलका ऑन साईडला ढकललाय, परंतु या ठिकाणी थोडासा लेझी घेतला, थोडासा हलगर्जीपणा म्हणावा लागेल या ठिकाणी क्षेत्ररक्षकचा. तिथे 1 धाव होती, तिथनं 2 धावा बनवल्या गेल्यात. षटक क्रमांक 3 संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 41 धावा धावफलकावरती. आता समीकरण सोपं झालंय, 12 चेंडू 9 धावसंख्येची गरज. तर पंच जर का पाण्याची मागणी पाहिजे असेल तर आपण नक्कीच आमच्यापर्यंत इशारा करायचा. 12 चेंडू 9 धावसंख्येची गरज. पहिली मॅच देखील धाबा चेस केल्या गेल्यात, परंतु आता या ठिकाणी दुसरी ही मॅच जवळ धाबा चेस करायला घेतल्यात. म्हणजेच काय तर या मैदानावरती धावा चेस होतात. याचं उत्तर मागील 2 मॅच मध्ये पाहायला मिळालं, परंतु इथनं अजूनही काय होईल या मॅच मध्ये सांगणं कठीण आहे. फटका सुंदर आहे, भरपूर वेळ होता या फटक्यासाठी. टप्पा पडल्यानंतर मात्र या ठिकाणी पूर्णपणे बॉलला फेकून दिला सरळ लॉंग स्टॉपला. सुपर शॉट, अगदी वेट अँड वॉच, पूर्णपणे नजर होत्या चेंडूवरती. आधीच या ठिकाणी आपण पाहिलात पोझिशन मध्ये आले होते फलंदाज, परंतु नंतर 4 धावा. अगदी ब्लॅक स्क्रीनवरती तुम्ही आपण पाहतात आपला आदिवासी समाजाचा हा झेंडा खरं तर भरपूर चांगल्या रीतीने या ठिकाणी फडकतोय. आयोजकांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करेन, कारण की या ठिकाणी आपण पाहतात आपले सर्व आदिवासी बांधव मैदानावरती येतील, तदनंतर त्यांची नजर मात्र या झेंड्यावरती नक्कीच पोहोचेल. मात्र खूप चांगल्या ठिकाणी संकल्पना, संपूर्ण या ठिकाणी वाडेवाडी संघाची संकल्पना. यॉकलाईनचा हा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी आपण पाहतात ही 1 धाव मात्र कंप्लीट होते. अगदी डेंजर एंड मध्ये ओमकार आले होते, परंतु सुखरूपरित्यानं पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेत. आता समीकरण 9 बॉल आणि 4 धावसंख्येची गरज. तर नेक्स्ट मॅच चला भुईसवरा संघ आपण व्यासपीठाच्या डाव्या बाजूला यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला सांभाळी संघ आपण आता इंडियन ऍक्शन मध्ये राहायचं आहे. तर मॅच संपली तर चला सांभाळी संघ आपण फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. सामना आपण पाहतात जिंकलाय, दुसरा सामना पाहिला जिंकलाय, तो म्हणजे आगानवाडी संघाने अभिनंदन. तब्बल 8 विकेटनं सामना जिंकला, अभिनंदन. परंतु हार्ड लक टीम आरुषी 11 खडकी संघ दिल्लीला बोलत आपण या ठिकाणी पोहोचलात. आम्ही आपल्या आयोजकांच्या वतीनं, आयोजन कमिटीच्या वतीनं आपला मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू, परंतु त्याआधी दोन्ही संघ आपण शेक हँड करायचा आहे. अगदी या ठिकाणी आपण पाहू शकता अंगणवाडी टीमचा बॅटिंग कार्ड, बॅटिंग साठी आपण पाहतात सचिन आणि जगन आगान आले होते. खरं तर सचिन आणि तदनंतर आगान यांनी सुरुवात चांगली केली. सचिनच्या बॅटमध्ये 2 धावा आल्या,
की जगनगरांच्या बॅटमध्ये डबल 21 धावा आल्या, तर ओमकारच्या बॅटमध्ये 13 आल्या आणि दिनेश